जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। ज्यावेळी मित्रांनो आपण YouTube वरती चॅनल काढतो त्यावेळी आपल्या डोक्यात एकच प्रश्न असतो की आपल्याला चॅनल कधी मॉनिटाईज करता येईल आणि किती वेळामध्ये मॉनिटाईज करता येईल। कारण ज्यावेळी आपला चॅनल मॉनिटाईज होणार असतो त्यावेळीच आपल्याला पैसे भेटायला सुरुवात होतात। मित्रांनो, YouTube इंडियाने Instagram वरती एक पोस्ट टाकली होती, त्यामध्ये सांगितलं होतं जवळपास 3 मिलियन प्लस YouTube चॅनल्स जे आहेत YouTube पार्टनर प्रोग्राम मध्ये जॉइन आहेत, म्हणजे चॅनल मॉनिटाईज आहेत। म्हणजे 30 लाख यूट्यूबर्सचे म्हणजे 30 लाख चॅनल्स आहेत ते मॉनिटाईज आहेत। म्हणजे 30 लाख लोकांची घरं मित्रांनो आजकाल YouTube वरती चालत आहेत। आणि जर त्याचा रेव्हेन्यू बघितला त्यांनी 3 वर्षांमध्ये मागल्या 7,000 करोड डॉलर्स मित्रांनो पेड केलेले आहेत। आता डॉलर्स म्हणजे इंडियन रुपीज मध्ये त्याचे किती कन्वर्जन होते ते मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो। सोबतच बघा मित्रांनो, इतकं जर YouTube वरती पैसा भेटत असेल तर प्रत्येकाचं ड्रीम असतं की आपण पण YouTube वरती काम करून पैसे कमवले पाहिजेत। आणि मित्रांनो, ज्यावेळी YouTube वरती आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करतो तर त्या मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर आपल्याला बेसिक रूल्स काय असतात तेच माहिती नसतात। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप 10 जे पण काही मॉनिटायझेशनसाठी लागणारे रूल्स आहेत ते सांगणार आहे। कारण आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्ही ज्यावेळी पण चॅनल मॉनिटाईजसाठी अप्लाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला कुठल्याही प्रकारची एरर येणार नाही। कारण बरेच यूट्यूबर्स अप्लाय करतात आणि अप्लाय केल्यानंतर त्यांचा चॅनल मॉनिटाईज होत नाही, त्यांना वेगवेगळ्या एरर्स येत असतात। तर मित्रांनो, आज जे पण काही तुम्हाला रूल्स सांगणार आहे ते सर्व रूल्स तुम्ही आधी फॉलो करायचे आहेत आणि त्यानंतरच चॅनलला अप्लाय करायचं आहे। कारण आजचा व्हिडिओ मित्रांनो असा आहे की तुम्ही यूट्यूब चॅनलला मॉनिटाईज करण्याआधी हे सर्व नियम पाळणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपल्याला फक्त 4च रूल माहिती आहेत, ते म्हणजे 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाइम, 2 स्टेप व्हेरिफिकेशन आणि कम्युनिटी गाईडलाईन। पण मित्रांनो, या सर्व रूल्स शिवाय पण बाकी काही रूल्स आहेत। तर मित्रांनो, कंप्लीट व्हिडिओ जर तुम्ही बघितला तरच तुम्हाला सर्व रूल्स समजणार आहेत, त्यामुळे एकही स्टेप मिस न करता बघा। तर सगळ्यात पहिला आपल्याला माहिती असणारा रूल आहे तो म्हणजे सबस्क्रायबर बेस। तर मित्रांनो, तुम्ही लॉंग व्हिडिओ करून किंवा शॉर्ट व्हिडिओ करून दोन्हीकडून जरी मॉनिटाईज करणार असाल चॅनलला, फुल मॉनिटायझेशन बद्दल मी बोलतोय, कारण आता 500 सबस्क्रायबरला हाफ मॉनिटाईज पण होतो चॅनल, पण त्याचा काही सुद्धा उपयोग नाही, त्यामुळे तुम्हाला फुल मॉनिटाईज करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं गरजेचं आहे। मग तुम्ही लॉंग व्हिडिओ कडून करणार असाल किंवा शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला 1000 सबस्क्रायबर असणं आवश्यक आहे। जर तुम्ही लॉंग व्हिडिओ करून चॅनलला मॉनिटाईज करणार असाल तर तुम्हाला 4000 तास पब्लिक वॉच टाइम करावं लागतं कंप्लीट, आणि ते पण लास्ट 365 दिवसामध्ये। आता पब्लिक वॉच टाइम म्हणजे काय, तुम्ही जे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते पब्लिक व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओचं वॉच टाइम काउंट केलं जातं आणि त्याला पब्लिक वॉच टाइम म्हणतात। तर ते पब्लिक वॉच टाइम मित्रांनो तुम्हाला 4000 तास कंप्लीट करावे लागतात, आणि तेही लास्ट 365 दिवसामध्ये। मी लास्ट म्हणतोय, बऱ्याच लोकांना माहिती नसतं, ते 365 दिवस समजतात। चॅनल काढल्यापासून 365 दिवस मेहनत करतात, आणि जर त्यांचे 1000-2000 वॉच टाइम इनकम्प्लीट राहिला असेल तर त्यांना वाटतं की आता आपलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। पण मित्रांनो, असं नाही। लास्ट 365 याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी तुमचं 4000 तास वॉच टाइम कंप्लीट होणार आहे तिथून मागच्या 365 दिवसामध्ये ते कंप्लीट असेल तर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी नक्की अप्लाय करू शकता। सोबतच मित्रांनो, तुम्ही जर शॉर्टमधून चॅनलला मॉनिटाईज करणार असाल तर तुम्हाला लास्ट 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात। कारण शॉर्टमध्ये वॉच टाइम काउंट होत नाही, त्यामुळे तुम्हाला लास्ट 90 दिवसामध्ये जे आहे ते 10 मिलियन शॉर्टमधून व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात। त्याचबरोबर मित्रांनो, लॉंग व्हिडिओमधून तुम्ही मॉनिटाईज करणार असाल तर तुम्हाला ॲटलिस्ट एक व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, ज्या व्हिडिओमधून तुम्ही मॉनिटायझेशनसाठी वॉच टाइम कंप्लीट करू शकता। आणि शॉर्टमधून जर तुम्ही मॉनिटाईज करणार असाल तर तुम्हाला ॲटलिस्ट 3 व्हिडिओज तर शॉर्टमधून अपलोड करणं गरजेचं आहे। जर तुमचं एका व्हिडिओमध्येच 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले असतील तरी देखील तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय नाही करू शकत, तुम्हाला मिनिमम 3 व्हिडिओज शॉर्टमधून अपलोड करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपला दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा। आता 2 स्टेप व्हेरिफिकेशन मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती नाही, तर त्यावरती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही एक वेळेस नक्की बघा। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रो यूट्यूबर सिरीजमध्ये तो व्हिडिओ भेटून जाईल। तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन चॅनलचं करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता येईल। आणि सोबतच 2 स्टेप व्हेरिफिकेशन असल्यामुळे तुमचं चॅनल सहजासहजी हॅकसुद्धा होऊ शकत नाही। त्यानंतर मित्रांनो, तिसरा रूल येतो तो म्हणजे कम्युनिटी गाईडलाईन। आता तुमच्या चॅनलवरती ॲक्टिव्ह कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नसला पाहिजे। जर तुमच्या चॅनलवरती कम्युनिटी गाईडलाईन
गाईडलाईन स्ट्राईक आला असेल तर तो तुम्हाला 90 दिवसानंतर रिमूव्ह केला जातो आणि त्यानंतर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता। त्यामुळे काळजी घ्या, कम्युनिटी गाईडलाईनचे सर्व रूल्स जे आहेत ते तुम्हाला माहिती नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्रो यूट्यूबर सिरीजमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देखील भेटेल। ऑल कम्युनिटी गाईडलाईनचे रूल्सचा मी एक व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, तो देखील तुम्ही बघून कम्युनिटी गाईडलाईनचे रूल कुठले कुठले आहेत ते समजून घेऊ शकता। कारण मित्रांनो, कम्युनिटी गाईडलाईन हे खूप महत्त्वाचं आहे यूट्यूबसाठी। जर 3 कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक तुमच्या चॅनलवरती आले तर तुमचा चॅनल किती जरी मोठा असेल तर तो भविष्यात डिलीट होणार आहे। त्यामुळे तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक विषयी माहिती घेणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, हे सर्व क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता। मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर आपला रूल नंबर 4 येतो, तो म्हणजे यूट्यूब जे तुमचे टीम आहे ती तुमचं जे चॅनल चेक करणार आहे त्यात सगळ्यात पहिला पॉईंट चेक करते ते म्हणजे चॅनलची मेन थीम। आता मेन थीममध्ये काय येतं, तुमचा चॅनल नेमका कुठल्या निचमध्ये हे त्यांना समजतं। फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज बनवत असाल तर तुमचे सर्व व्हिडिओज जर कुकिंग रिलेटेड असतील तर तुमचा चॅनल लगेच मॉनिटाईज होऊन जातो, कारण तुमचा चॅनल जो आहे एका थीममध्ये सेट झालेला आहे। असं नाही की तुमचा मिक्स्ड कॉन्टेंट असेल तर मॉनिटाईज नाही होणार, पण त्याला थोडा टाइम जातो आणि काही वेळेस रिजेक्ट पण होतं। पण जर तुमची सेम एकच थीम असेल, एकाच कॅटेगरीमधून तुम्ही व्हिडिओज बनवत असाल तर लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होतो। आणि चॅनलच्या थीममध्ये तुमच्या चॅनलचा लोगो आहे का आणि चॅनलला बॅनर आर्ट आहे का हे देखील बघितलं जातं। आता मित्रांनो, बॅनर आर्ट आणि लोगो बनवता येत नसतील तरी देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या यूट्यूब टिप्स नावाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओज बघायला भेटतील, तिथून तुम्ही बनवू शकता। त्यानंतर आपला 5वा रूल आहे, त्यामध्ये यूट्यूबची टीम काय चेक करते तर तुमच्या चॅनलवरती जितके पण व्हिडिओज अपलोड आहेत त्यात मोस्ट व्ह्यूड असणारा व्हिडिओ म्हणजे सगळ्यात जास्त व्ह्यूज असणारा मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ चेक करते। त्या व्हिडिओमध्ये तुमचा आवाज वगैरे आहे का हे सर्व चेक करते। त्यामध्ये तुम्ही मेटाडाटा वगैरे या सर्व गोष्टी चेक करून नंतर जे आहे ते पुढल्या स्टेपकडे जाते। आता पुढली स्टेप आहे ती म्हणजे न्यूएस्ट व्हिडिओ। तुमच्या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओज तुम्ही अपलोड केलेले आहेत ते सुद्धा यूट्यूब टीमकडून चेक केलं जातं। त्यामध्ये देखील काही प्रॉब्लेम असेल तरी तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं। सोबतच 7वी गोष्ट बघितली जाते, तुमच्या चॅनलवरती सगळ्यात जास्त वॉच टाइम कुठल्या व्हिडिओमधून आला असेल ते टॉप 3 किंवा 4 व्हिडिओज चेक केले जातात तुमचे, ज्यामधून जास्त वॉच टाइम आलेला आहे। त्यामुळे ते जास्त वॉच टाइम असणाऱ्या व्हिडिओना देखील तुम्ही एक वेळेस चेक करा। त्यात काही शंका असेल तर ते व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाकू शकता। त्यानंतर 8वी गोष्ट तुमच्या चॅनलवरती चेक केली जाते, व्हिडिओचा मेटाडाटा। आता व्हिडिओ मेटाडाटामध्ये तुमच्या व्हिडिओचं टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, थंबनेल या 4 गोष्टी चेक केल्या जातात। यामध्ये तुम्ही प्रॉपर सर्व लिहिलेलं आहे का, जर त्यामध्ये काही तुम्ही कम्युनिटी गाईडलाईनला व्हायोलेट होणाऱ्या काही पॉलिसी मोडल्या असतील तर मित्रांनो तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही। त्यामध्ये मित्रांनो बेसिक एक गोष्ट मेटाडाटामध्ये बघितली जाते, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही 10 पेक्षा जर जास्त हॅशटॅग लावत असाल किंवा 15 पेक्षा जास्त हॅशटॅग लावत असाल तर तुमच्या चॅनलला मॉनिटाईज नाहीत करत। सोबतच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कीवर्ड लिहिताना कॉमा देत असाल प्रत्येक वेळी तरी देखील तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज नाही होणार, कारण त्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या पॉलिसी ज्या आहेत त्या व्हायोलेट होत असतात। व्हिडिओ मेटाडाटा पॉलिसी जी आहे ती सुद्धा व्हायोलेट होत असते। त्यामुळे तुम्ही मिसलिडिंग मेटाडाटा ही एक पॉलिसी आहे यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईनमध्ये, त्यामध्ये ह्या सर्व रूल्स आहेत जे तुम्ही जास्त हॅशटॅग किंवा जास्त कीवर्ड आणि कीवर्डच्या मध्ये कॉमन नाही देऊ शकत। तर ह्या प्रकारच्या ज्या आहेत त्या कम्युनिटी तुम्ही कम्युनिटी गाईडलाईनच्या व्हिडिओमध्ये देखील चेक करू शकता। सोबतच मित्रांनो, थंबनेलवरती देखील तुमच्या लक्ष दिलं जातं। थंबनेलवरती तुम्ही एकच लिहिलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये कॉन्टेंट दुसरं आहे, असं जर तुम्ही मिसगाईड करत असाल व्ह्यूअर्सला तरी देखील तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यापासून थांबू शकतो। त्यामुळे तुम्ही थंबनेल देखील ज्या व्हिडिओचं आहे त्याच व्हिडिओचं टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर 9वी गोष्ट चेक केली जाते, व्हॅल्यू ॲडेड कॉन्टेंट। तुम्ही जो पण कॉन्टेंट अपलोड करत आहात यूट्यूबवरती त्यामध्ये व्हॅल्यू तुम्ही कितपत ॲड केलेले, कारण बरेचसे असे क्रिएटर आहेत जे दुसऱ्याच्या इंस्टाग्रामवरच्या रील्स डाउनलोड करून अपलोड करतात किंवा व्हॉट्सअपवरचे स्टेटस बनवलेले स्टेटस टाकतात। मित्रांनो, असे चॅनल जे आहेत ते रियुज्ड कॉन्टेंटमध्ये जातात आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होत। तुम्ही जर व्हिडिओमध्ये स्वतःचा आवाज देत असाल, व्हॅल्यू ॲड करणं म्हणजे काय, तुम्ही स्वतःचं काय देताय। बरेच लोक फक्त म्हणतात की आम्ही व्हिडिओला स्वतः एडिट केलेलं आहे, पण मित्रांनो एडिट करणं म्हणजे व्हॅल्यू ॲड करणं नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये स्वतःचा आवाज किंवा स्वतःचा चेहरा दावणं याला व्हॅल्यू ॲड करणं म्हणतात। आणि जर तुम्ही व्हिडिओमध्ये तुमची स्वतःची व्हॅल्यू ॲड करत नसाल तर तुमचा चॅनल परमनंटली जो आहे तो बॅन होऊ शकतो किंवा डिमॉनिटाईज देखील होऊ शकतो किंवा मॉनिटाईजसाठी अप्लाय केल्यानंतर रिजेक्ट देखील होऊ शकतो। सो त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या कॉन्टेंटमध्ये जे आहे ते व्हॅल्यू ॲड करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर 10वा मित्रांनो बोनस पॉईंट आहे तुमच्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला मी ज्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार बोनस टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही लक्षपूर्वक तुमच्या चॅनलवरती फॉलो करायचे आहेत। आता पहिली गोष्ट आहे ते कम्युनिटी पोस्टची, कारण तुम्ही ज्यावेळी अप्लाय करणार आहात मॉनिटायझेशनसाठी त्यावेळी तुमच्या कम्युनिटी पोस्टमध्ये बरेच लोक कम्युनिटी पोस्ट एकही टाकत नाहीत। जर तुम्ही कम्युनिटी पोस्ट टाकली नसेल तरी देखील तुमचा चॅनल जास्त दिवस होल्डिंगला ठेवला जाऊ शकतो, लवकर मॉनिटाईज नाहीत करत। पण जर तुम्ही कम्युनिटी पोस्ट टाकली असेल तर निश्चितच तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज केला जातो लवकर।
प्लस मित्रांनो, बऱ्याच लोकांना ही देखील शंका असते, आम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलेला आहे, आता आम्ही व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे का, आम्ही जर मॉनिटाईज झाल्यानंतर व्हिडिओ टाकले तर चालतील का? मित्रांनो, अजिबात नाही. काही वेळेस तुमची यूट्यूबची टीम हे चेक करत असते की तुम्ही चॅनल मॉनिटाईजला अप्लाय केल्यानंतर तुम्ही नवीन व्हिडिओ कुठल्या प्रकारचा टाकणार आहात, तर तो नवीन व्हिडिओ येईपर्यंत काही वेळेस तुमचा चॅनल होल्डला ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे असं काही सुद्धा रूल नाही की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलाय आणि अप्लायमधून तुमचा रिप्लाय येईपर्यंत तुम्ही व्हिडिओ टाकू शकत नाही, असं काही सुद्धा नाही. तुम्ही जितक्या लवकर व्हिडिओज टाकाल तितके तुमचं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल. त्यामुळे चॅनल अप्लाय केल्यानंतर एक व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच टाकला पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये तुम्ही चॅनलविषयी 4 ओळी नक्की लिहिल्या पाहिजेत. तुमचा चॅनल नेमका कुठल्या गोष्टींवरती आहे, तुम्ही चॅनलमधून काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करता किंवा कुठल्या टाईपचे व्हिडिओज बनवता, हे सर्व तुम्ही अबाउट सेक्शनमध्ये नक्की लिहा. सोबतच अबाउट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या जसं की इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या लिंक पण पोस्ट करा किंवा ॲड करा, कनेक्ट करा, जेणेकरून टीमने जर त्यावरती क्लिक केलं तर त्यांना समजलं पाहिजे की हा कुठल्या तर पर्टिक्युलर एका व्यक्तीचा यूट्यूब चॅनल आहे, जेणेकरून तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणखीन जास्त मदत होईल. सो मित्रांनो, याच गोष्टी होत्या ज्या तुम्ही चॅनलला मॉनिटाईज करण्याआधी काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सर्व तुमच्या स्टेप कंप्लीट असतील आणि तुम्हाला मॉनिटायझेशन कसं करायचं हे जर माहिती नसेल, तुम्हाला या साईटला व्हिडिओ भेटेल, तो तुम्ही एक वेळेस नक्की बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज एक वेळेस कंप्लीट बघा आणि यूट्यूबबद्दल कंप्लीट नॉलेज घ्या. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.